नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. काय नाव आहे काकू तुमचं? मी रवी चांदेव बोलत राहणार मांजरी तालुका रावरी जिल्हा आहे नगर इथले असून आम्ही 10 वर्षापासून त्रस्त आहेत मणक्याच्या आजाराने. श्रीरामपूर रावरी पुन्हा सगळं झालं. मणक्याचा आजार होता, मणक्यात ऑपरेशन सांगत होते सगळीकडचे डॉक्टर आम्हाला. एक पाय घरी काय काय जाणवत होतं तुम्हाला? घरी चालता येत नव्हतं. मुंग्या मुंग्याच्या पायाला एक उठायचं. बाजूनं पोळ्या करता करता बसायचं, भाजी करता करता बसायचं, असा प्रॉब्लेम यायला आणि लागला. किती वर्षापासून हा त्रास 10 होता? वर्ष झाली आम्हाला. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून त्रास या आहे 10 आम्हाला. वर्षामध्ये मग काय काय काका तुम्हाला वाटलं यांच्या प्रती कुटुंब? आम्ही प्रत्येक ठिकाणी दवाखान्यात जायचो. सुरुवातीला सांगितलं होतं काय गरज नाही, होईल औषध. पेन किलर खायचं ना. पेन किलर मुळे पण त्रास वाटायला लागला. इतर डॉक्टर म्हणाले तुम्ही किती दिवस पेन किलर खाणार, तुमची किडनी खराब होईल. बरोबर. आम्ही विचारल्यानंतर सबनीस डॉक्टर आहेत अख्ख्यात, पुण्याचे सबनीस डॉक्टर आहेत, म्हणजे ते आपल्या भागचे आहेत, श्रामपूर भागचे. बरोबर. त्यांच्याकडे 4 वेळेस गेलो. सुरुवातीला ते म्हणे काय गरज नाही, आपण करू औषधवर. पण लास्ट स्टेजला ते म्हणे ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन सांगितल्यानंतर कुठे कुठे ऑपरेशन सांगितलं साधारण? संचितीमध्ये पण ऑपरेशन आहे. पुण्याला संचेती. पुण्याला संचिती आणि हे पण डॉक्टर पुण्यालाच आहे, सबनीस म्हणून पण आहे. ते सह्याद्री हॉस्पिटलला ऑपरेशन करावं. म्हणजे त्या लोकांचा सगळा ज्या डॉक्टरांचा जो पर्याय त्या लोकांनी त्यांनी पर्याय सांगितलं. ऑपरेशन सांगितलं. कंडिशन ऑपरेशनचीच होती ऍक्च्युली. ऑपरेशनवर बी आमची तयारी होती, पण त्यांना मी डिटेल्स मध्ये विचारलं. ते म्हणे आम्ही काही देऊ नाही. ऑपरेशन मध्ये पेशंट मरणार नाही, पण कोणता पार्ट याला काही डॅमेज होऊ शकतो. कारण मणक्यातून जे मज्जारोगीचे शिरा आहेत, समजा पायाकडे जाणार एखादी काही झाली तर तुमचा पाय जाऊ शकतो. बरोबर. एखादा हात काम नाही करणार, म्हणजे गॅरंटी कुणी घेत नव्हतं. गॅरंटी नाही. आणि पेशंटचं नंतर काय होईल हे आपल्याला माहित नव्हतं. बरोबर. सक्सेस होतात, पण आपल्या बाबतीत काय होईल आपल्याला माहित तुमचं नव्हतं. शरीर किती साथ देतं त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. तुम्ही किती रिस्पॉन्स मिळेल. मग विना ऑपरेशन बरं व्हायचं आहे किंवा विना ऑपरेशन बरं होतं या पद्धतीवर तुम्हाला कुणी काही सांगितलं होतं किंवा ऑपरेशन न करताही आपल्याला व्यवस्थित व्हायचं आहे? सांगितलं म्हणजे आपले जे पाहुणे आहेत ना नेवरगाव, त्यांनी तुमच्याकडे थेरपी घेतली, पण ते यंग आहेत. यंग म्हणजे ते 45 वर्ष, त्यांचं 40-45 वय. त्यांना पण हा कमरेचा मणक्याचा त्रास होता, पण ते लय लवकर रिकवर झाले. 14 दिवस, तुमच्या 14 दिवसातच रिकवर झाले. मग त्यांनी आम्हाला सजेशन दिलं. बरोबर. का बा तुम्ही ऑपरेशन न करता बी बरं होऊ शकता. एक वेळेस येऊन भेटा आणि डॉक्टरांची भेट आमच्या घ्या. इकडे आमच्या गंगापूरमध्ये जे डॉक्टर आहे बरोबर. त्यांच्याकडे या. मग आम्ही इथं तुमच्याकडे आलो, तुमचे सगळे रिपोर्ट्स MRI वगैरे सारं सगळे घेऊन आलो, तुमच्याकडे दाखवले आम्ही. तुम्ही बी थोडी गॅरंटी दिली, पण तुम्ही सजेशन दिलं का जास्त दिवस लागतील. बरोबर. डॉक्टर महाजन यांची भेट घेतल्यानंतर सगळे रिपोर्ट दाखवल्यानंतर डॉक्टरांनी काय काय सांगितलं पुढे? डॉक्टरांनी सांगितलं बघ तुमचा जुना आता आजार आहे जास्त, तर तुम्हाला थेरपी जास्त दिवस घ्यावा लागेल. सुरुवातीला 14 दिवस, बरोबर. आणि नंतर 6 महिने 15 डेज, 15 दिवसातून एक ट्रीटमेंट. ट्रीटमेंट असे 6 महिने घ्यावं लागेल. बरोबर. तर ऑलरेडी 4 महिने आपले झाले आता. बरोबर. कोर्स केल्यानंतर जो 100% त्रास होता तर तो 50% आला. 50% वरती आला. तो बरोबर. 50%. आणि आता 4 आता महिन्याचा 75% प्रवास आहे. पर्यंत आहेत आम्ही. 75%. तुम्हाला काय वाटतं किती टक्के बरं वाटतंय? बरंच फरक आहे डॉक्टर. तुमच्या अभिनंतर करायला काहीच अडचण नाही. आम्ही लई 10 वर्षापासून जो त्रास काढत होते ते तुम्ही मुक्त झाले असं मला वाटायला लागले. आणि मी आज मला आता थेरपी बंद करायची वेळ नाही, अजून 2 महिने घ्यायची. बंद नाही करणार आहे. सांगितल्याशिवाय किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपल्याला या गोष्टी कारण करायच्या. बराच फरक झालेला आहे. आम्हाला खात्री नव्हती, आमच्या पोरांना सुद्धा वाटत नव्हतं थेरपी नाही नीट होते म्हणून. बरोबर. हे म्हणायचे आमच्याकडे या, इकडंच राहा, पुण्याला ऑपरेशन करा. ही थेरपी खूप किचकट वाटली किंवा खूप त्रासदायक वाटली नाही, काहीच नाही वाटलं. किंवा या थेरपीचे खूप साईड इफेक्ट झाले किंवा खूप गोळ्या औषध खावं लागलं? नाही. थेरपी करून गेल्यानंतर घरात माझे मुलं बाहेर सगळं काम करते मी घरात जाऊन. काहीच त्रास वाटत नाही, थेरपीचा काहीच त्रास नाही. एक 10-15 मिनिटं फक्त थेरपी झाल्यानंतर फ्रेश होतं लगेच माणूस. पूर्वी घरात तुम्ही काम करत नव्हते आजार आल्यानंतर, रक्तचंद नव्हतं कामासाठी माझं. तुम्ही एक बाई पण ठेवली होती. ठेवली होती ना. बरोबर. आता काय परिस्थिती? आता बाई बंद करून टाकली, मलाच काम करत नाही आता. बरोबर. म्हणजे घरातली सगळी कामं सगळे करते. काम मजूर बिजूर थोडी सगळं. काळजी घेतो आम्ही वाकण्याची. शेळी पाहुणे रावले आमच्याकडे नेहमी, मुलं बाहेर असल्यामुळे आम्हाला नेमकी प्रवासी आम्हाला तरी काहीच वाटत नाही, त्रासच वाटत नाही काही. थेरपीचा तात्पुरता फरक आहे असाही समज असतो. नाही तात्पुरती. तुम्हाला काय असं या बाबतीत वाटलं का की जोपर्यंत ट्रीटमेंट मला चालू तर आहे नाही, आम्हाला तोपर्यंत तर छान नाही वाटत वाटलं? तात्पुरता असं असं आम्हाला बी वाटत नाही. कारण आम्हाला नाही, आज थेरपी केली ना 15 दिवस जरी झाले तर त्याच्यात काही फरक कमी जास्त होत नाही काही. बरोबर. म्हणजे परमनंट सॉल्युशन ज्याला हो, आपण permanent. म्हणतो, की एकदा फरक पडला की तो फरक स्थिर राहतो. आम्हाला 1-2 महिने येऊच तर आमच्या मनालाच असं वाटायचं का आपण उगाच इतका लांब येतो, आपल्याला फरक होतो का नाही होतो, आम्हाला वाटत होतं. सुरुवातीला सुरुवातीला पण आम्हाला बरोबर. आता 100% फरक होईल अशी खात्री आलेली आता खात्री आहे. आली. शिवाय आम्ही 6 महिने पूर्ण करणार आहे
थेरपी. आजूबाजूचे लोकही तुम्हाला विचारत असतील किंवा विचारतात ना. त्यांनाही तुमच्याकडे तुमच्यासारखे आजार राहायची आहे. सोय झाली ना तर आजूबाजूचे लोक येणार नाही, येणार आहे. आहे. आमच्याकडे येतात आम्हाला ते. विचारणार आहे, पण त्यांना कसं वाटतं का बाई 14 दिवस जे सुरुवातीचे आहेत ना हम्म. त्यांना ते रोज यायला थोडं डिपेंड वाटतं ना. बरोबर. तर पण ते आयुष्यभर त्रास सहन केल्यापेक्षा थेरपी या आजारातून मुक्त होणं कधीही चांगलं. आम्ही मुलींना आम्हाला तिकडे डॉक्टरकडे नेलं. मुलांनी ते दाखवलं, पुण्याला ऑपरेशन सांगितलं. आम्ही संध्याकाळी कोणीच जेवलं नाही. का आता ऑपरेशनच करावं लागेल. पण या पाहुण्याने आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही इथं आलो. इथं आमचे बरेच पाहुणे आम्हाला इकडे तिकडे जाऊ शकतो. तुम्ही इकडेच आहे म्हणे इकडे माझ्या डॉक्टरकडे, तुम्ही नीट होता. तर आम्ही झालो की नीट. 4 महिन्यामध्ये काकूंच्या चेहऱ्यावर जे हास्य आलं आमच्यासाठी ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. कारण एकीकडे बरेचसे डॉक्टर ऑपरेशन सांगत होते. डॉक्टर आहे भरपूर आहे. आम्ही भरपूर फिरतो. आम्ही जर इथं खेड्यात असलो पण आमचे पोरं बाहेर आहे. पण आम्हाला जी तुमची वागणूक आहे ना अशी वागणूक शक्यतो मिळतच नाही. बरोबर तुम्हाला सांगितलं निम्म दुखणं डॉक्टरच्या बोलण्यामुळे याच्यामुळे निम्म दुखणं पेशंटचं पळून जातं. बरोबर. म्हणजे खूप वेळा आम्ही हा. असं बसून ठेवलं किंवा त्रास दिला एखाद्या माणसाला service थेरपी घ्यायला तुम्हाला चांगली लागलं, मिळाली. एखाद्या माणसाचा बीपी वाढतो समजा माहिती नसती. पण तुम्ही जे बरोबर. बोलून माणसाला पेशंट बाहेर काढताना त्यामुळे खूप समाधान वाटतं. नाही, हाताळण्याची पद्धत छान आहे. हाताळण्याची पद्धत छान आहे. बरोबर. आता आमच्या नवीन हॉस्पिटलमध्ये पण आज ट्रीटमेंट आज केली. हॉस्पिटल खूप छान आहे. इथं तुम्हाला सांगते पेशंटची राहायची सोय झालेली सगळी झाली. शिवाय तुमच्याकडे पेशंट नीट होते ना अशी आम्हाला लई अपेक्षा. आम्ही झालो तसे बाकीचे काही होणारच आहेत आता. बरोबर. खूप नाही खूप मुळात कसं आहे का ते रिस्पॉन्स पेशंटने बी द्यायला पाहिजे ना तुमच्यापेक्षा बी. सांगितलेल्या गोष्टीचं पाळलं पालन केलं पाहिजे. पाहिजे आणि सांगितलेल्या वेळी आलं आलं पाहिजे. पाहिजे ना. डॉक्टर एवढं मोठं हॉस्पिटल टाकलं. पेशंट इतके चांगल्या पद्धतीने तुम्ही हाताळताना खूप आनंद आहे आम्हाला. असेच आमच्यासारखे बरेच पेशंट तुमच्याकडे नीट होणार आहे. बरोबर. आमचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. तुमचे आशीर्वादच आमची आमच्या थेरपी अंगी संपली गुण आणतात. थेरपी संपली तरी आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. नक्की. चला खूप खूप धन्यवाद.